लातूरच्या एमआयडीसी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। एमआयडीसीमधील कपाट बनवणाऱ्या एका कारखान्याला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे। अग्निशामक दलाकडून गेल्या 2 तासापासून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत। लातूरच्या एमआयडीसी परिसरातील अरोमा हॉटेलच्या शेजारी असलेल्या कपाट निर्मिती कारखान्याला आज अचानक भीषण आग लागली आहे। सुमित कचोटा यांच्या या मालकीच्या कारखान्याला आग लागल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। कारखान्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने आगीचे काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। तर आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। गेल्या 2 तासापासून अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत। आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट मोठ्या दूरपर्यंत दिसत असल्याने परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याची दिसत आहे। या आगीत कारखान्यातील कच्चा माल, तयार साहित्य तसेच अन्य यंत्रसामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। हा सर, नेमकी काय घटना झालेली आहे? कशामुळे काय? एमआयडीसी मध्ये अरोमा हॉटेलच्या पाठीमागे जे खपटाचे 3-4 गोडाऊन आहेत आणि एक भंगारचं गोडाऊन आहे, त्याच्यामध्ये काही प्लास्टिकचं मटेरियल वगैरे ठेवलेलं आहे। आम्ही साधारणतः गेले 1 तासभरापूर्वी आम्हाला असा कॉल आला होता की त्या ठिकाणी आग लागलेली आहे। त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदाराचे तात्काळ घटनास्थळी आलेले आहेत। 6 ते 7 फायर फायटरच्या गाड्या आहेत, ज्यांनी आता बऱ्यापैकी आग नियंत्रणात आणलेली आहे आणि कुठल्या तरी शॉर्ट सर्किटमुळे वगैरे आग लागली असावी असं त्या गोडाऊन पैकी एका गोडाऊन मालकाचं म्हणणं आलेलं आहे। सध्या आग नियंत्रणामध्ये आहे आणि विशेष कुठली परिस्थिती नाही। कॅज्युलिटी वगैरे काही नाहीये। जे काही खपट्या जळून नुकसान झालंय ते नुकसानच फक्त आहे, कुठलीही मनुष्यहानी नाहीये।